पोरगी गांजा फुकते रे, पोरगी गांजा फुकते. अक्षरशः काय आय टी पार्कची परिस्थिती तुम्हाला सांगू. पूर्ण आय टी पार्कचं जे जाळे भारतामध्ये पसरलं, भारतामध्ये आय टी पार्क आलं, मुलींना जॉबची ऑपॉर्च्युनिटी भेटली आणि या आय टी पार्कमध्ये पैसा जास्त आहे. पैसा यांच्या हातात आला, 2-2, 2.5 लाख रुपये यांना पगारी झाला. या पैशाचं करायचं काय यांना हे कळना. नशेच्या आहारी गेलेली ही पोरं, दारू, सिगरेट, गांजा, अफीम, हापूस सगळ्या गोष्टी वापरणारी ही पिढी. मित्रांनो, यांचं वय असतं 20-20, 25-25 वर्ष आणि हे नशे करतात एखाद्या 60-70 वर्षाच्या म्हाताऱ्यागत. मित्रांनो, जीव जळतो ज्यावेळेस अशा पोरी बघता तुम्ही. आणि या सगळ्या ज्या मुली आहेत त्या सगळ्या नॉर्थ इंडियन साईडच्या असतात. या येतात महाराष्ट्रामध्ये येतात किंवा आपल्या दुसऱ्या राज्यामध्ये येतात आणि आपल्या इथल्या पोरींना पण ह्या अक्षरशः गाऱ्याला लावतात. मित्रांनो, काय सर्व गोष्ट आहे मी याच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, माझं नाव आहे विकास आणि तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा इन्फो विथ विकीमध्ये. मित्रांनो, पहिली गोष्ट, ज्या प्रकारे नशेसाठी ही ॲडिक्टेड झालेली पिढी आहे, जेनझी जनरेशन असेल, नवीन जे पोरं आहेत, यांना सिगरेट, दारू ह्यासारख्या गोष्टी तर आता कॉमनच होत्या. तर आता यांनी डायरेक्टली सेशन मारायला सुरुवात केली, जॉईंट मारायला सुरुवात केली. मित्रांनो, हे सेशन काय, जॉईंट काय यांसारख्या गोष्टी तुम्हाला आता हे काय हे तर नवीनच आहे बाबा, काहीतरी खोळच बघितलं आम्ही म्हणसाल तुम्ही. परंतु मित्रांनो, गांजा जो असतो त्या गांजाला रोल करून, हे पेपरमध्ये रोल करून अक्षरशः ब्रेकमध्ये, आय टी कंपन्यांचे जे ब्रेक असतात ना त्या ब्रेकमध्ये हे अक्षरशः गांजा फुकतात. सुट्टा ब्रेक, ओव्हर ब्रेक ह्याच्या नावाखाली अक्षरशः हे गांजा सेवन करतात. मित्रांनो, अतिशय डेंजरस गोष्ट आहे की मुली याच्यामध्ये मागे राहिलेल्या नाही आहेत. मुलींची जी साथ आहे ती बरोबर भेटलेली आहे, कारण मुली देखील जॉईंट मारत आहेत आजकाल. गांजाचं सेवन हे अतिशय हानिकारक असतं आणि अक्षरशः मुलींच्या प्रेग्नन्सीवरती देखील याचा परिणाम होतो. तरी देखील मित्रांनो, यासारख्या गोष्टी आपल्या इथं घडतात. ते बाहेरच्या स्टेटमध्ये बँगलोर, मुंबई, पुणे, चेन्नई, दिल्ली, नोएडा यांसारखे जिथं आय टी पार्क आहेत तिथं घडत आहेत. मित्रांनो, आईवडील फ्रीडम देतात मुलांना, मुलगा स्वप्न मोठे करावे, बाहेरच्या राज्यात जा, कुठं जिथं जाऊन तुला जॉब करायचं तिथं कर, माझ्या फॅमिलीचं नाव मोठं कर, पैसा कमव, तू तुझं लाईफ सुधार, या अपेक्षेने आई वडिलांना या पोरांना पाठवतात. आणि ही पोरं काय करतात, इकडे येऊन सेशन मारतात, जॉईंट मारतात, गांजा फुकतात, LSDचे नशे करतात. मित्रांनो, LSD काय असतं, एक पेपर असतो, तो जिभेखाली ठेवतात, त्यांनी अक्षरशः 2-2 दिवस ही उठत नाही. अतिशय भयानक नशे आहेत मित्रांनो. केमिकलचे नशे असतील, पावडरचे नशे असतील, यांसारखे नशे ही आय टीमध्ये काम करणारे लोक करतात. मित्रांनो, अक्षरशः तुम्ही जर ह्या आय टी पार्कचं जर बघितलं, यांच्या अक्षरशः गॅलऱ्या असतात, तिथे हे फुकत बसतात, LSDचे नशे करतात, दिवस भंड असतात. हे अक्षरशः यांना काहीही कळत नाही. ह्यांनी तुम्ही फक्त यांना कामं द्या, ती कामं करतील आणि घरी निघून जाते. नशा, दारूचा नशा. मित्रांनो, अक्षरशः मुलगी दारूच्या दुकानावरती जाते आणि म्हणते मला या ब्रँडचं दारू द्या. हे आजकाल रिॲलिटी सुरू आहे. आणि ह्याच मुलीचे आई वडील बाहेरच्या जिल्ह्यामध्ये राहतात आणि त्यांना अशा मनामध्ये अपेक्षा असते आणि त्यांना मनामध्ये असं वाटतं की माझी गुड्डी पुण्यामध्ये जाऊन माझं नाव मोठं करते, परंतु त्यांची गुड्डी त्यांना गड्डा लावतीये हे त्यांना दिसत नाही. अत्यंत दुर्दैवी बाब आहे मित्रांनो. कारण जर बघितलं, नशेच्या आहारी पिढी लय घाणेरडी चाललेली आहे आणि यांना जे माल पुरवणारे आहेत त्यांच्याकडनं असे चिक्कार पैसे उचल करतात. पावशर तर लय मोठी क्वांटिटी झाली. जर ह्या ज्या गोष्टी असतील, जर एवढीशी जर पुडी असेल तर त्याचे ह्यांना अक्षरशः 1000, 1,500 रुपये पे करावं लागतात. एवढ्या छोट्या पुडीसाठी 1,500मध्ये अक्षरशः एखाद्या कुटुंबाचं उदरनिर्वाहन 8 दिवसासाठी होतं आणि त्याच एवढीशा पुडीसाठी हे अक्षरशः 1,500 ते 2,000 रुपये देतात. पैसा आला यांच्याकडं, आय टी पार्क आलं, अक्षरशः 2-2 लाख रुपये पगार झाल्या, त्यामुळे ह्यांचा जो माज आहे तो वाढू लागला. परंतु मुली हे विसरतात, मुलं हे विसरतात की एकेकाळी त्यांनी पण एका चपातीवरती दिवस काढलेले आहेत, त्यांच्या बापाने कुठंतरी जाऊन मेहनत केलेली आहे, रक्त ओकलेलं आहे, त्यावेळेसच ते या आय टी कंपनीमध्ये पाऊल ठेवू शकले. त्यांच्या कृपेमुळे ते इथं आले. पैसे आपण असल्या प्रकारे वेस्ट करतोय याची थोडीसुद्धा भान या मुलींना नसते. मित्रांनो, अक्षरशः आतमधली जर परिस्थिती बघितली, आम्हाला खूप टेन्शन आहे. अरे तुम्हाला काय देशाचा कारभार चालवायचा आहे का? का तुम्हाला पंतप्रधान येऊन म्हणतोय माझी जागा घेऊन बसा, तुम्हाला देश चालवायला देतो, एवढं तर टेन्शन नाही आहे तुम्हाला? तुम्ही अक्षरशः जॉईंट मारताय. निरवाना, जॉईंट यांसारख्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या ह्याच्यामध्ये नव्हत्या, आपल्या प्रथामध्ये पण नाही आहेत. आपल्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर नॉर्थ इंडियन साईड जिथं थंडी जास्त असते त्या ठिकाणी या गोष्टी केलेल्या जातात.
तिथं पण वातावरणाच्या थंडीमुळं करतात, ते पण वयोवृद्ध वयस्कर लोक करतात. तरुण पिढी आता ते घेऊनच आलेत. खरं म्हणलं तरुण पिढी पण करते तिकडे. नॉर्थ इंडियन दिल्ली साईडचे जे लोक आहेत ते इकडे येतात. हे भाईकांड जे आहेत ना, अक्षरशः आपल्या जे मुलं मुली आहेत ना, आपल्या महाराष्ट्रातले असेल, कर्नाटकातले असेल, यांना अक्षरशः बरबाद करायला तुललेले आहेत हे. कारण मित्रांनो, जर बघितलं, आपल्या महाराष्ट्रातल्या पोरांना हे माहिती नसतं की ही गोष्ट काय, जॉईंट काय, गांजा काय, यासारख्या गोष्टी माहिती नसतं. ड्रग्स काय आहेत हे पण माहिती नसतं. आपली पोरं माध्यमिक, महापालिका ह्याच्यावरती जाऊन किंवा कॉन्व्हेंटमधनं त्या मुक्कामावरती पोहोचतात. तिथं जाऊन त्यांना आहे ना, हे नवीन नवीन अनुभव घेणं शिकवणारी जी पिढी आहे ती नॉर्थ इंडियन लोक आहेत, ही बाहेरनं आलेली, ही अक्षरशः ह्यांना हे माल लाया, ही माल किया आहे यांसारख्या गोष्टी बोलून तिकडून माल आणतात, त्यांना देतात, त्यांना फुकायला लावतात, अक्षरशः त्यांना ॲडिक्टेड करतात. मित्रांनो, हे अक्षरशः पार्ट्यांना घेऊन जातात. हाऊस पार्टी असते यांची. हाऊस पार्टीमध्ये भोंगळा नंगा नाच चालतो. तिथं गांजा फुकणं यांसारख्या गोष्टी असतील, दारू, सिगरेट, व्यसन, सर्व गोष्टी होतात. मुलगी म्हणते मी माझ्या मैत्रिणीच्या घरामध्ये एक रात्रीसाठी थांबलेली आहे, परंतु त्या मैत्रिणीच्या घरामध्ये ती नसते. ती असते क्लबमध्ये गांजा फुकत किंवा कुठल्या तरी अक्षरशः ह्याच्यामध्ये हाऊस पार्टीमध्ये गांजा फुकत. दारूचं व्यसन, सिगरेटचं व्यसन यांसारख्या गोष्टी करणारी ही पिढी मित्रांनो, यांच्या आईवडिलांनी बारीक लक्ष ठेवलं पाहिजे की आपली गुड्डी काय करते, आपला पोरगा काय करतोय. नाहीतर मित्रांनो, अमेरिकेमध्ये जे चाललंय ते भारतामध्ये दिसायला वेळ लागणार नाही. अमेरिकेमधली जी पिढी ती ड्रग्ज ॲडिक्ट होऊन अक्षरशः रस्त्यावरती पडलेले आहेत. त्यांना काळं कुत्रं विचारत नाही. त्यांचा मेंदू जो आहे तो आउट ऑफ स्टॉक झालेला आहे. तिथल्या लोकांना थोडंसुद्धा नॉलेज नाही की आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आहे. बाहेरच्या कंट्रीजमधनं ते अक्षरशः लोक हायर करतात. डबल पैसे देऊन हायर का करतात? कारण त्यांचा जो सोर्स आहे, त्यांची जी पिढी आहे ती अक्षरशः ड्रग्ज ॲडिक्ट होऊन त्याच्यामध्ये बर्बाद होत चालली आहे. ते जॉब्सकडे वळत नाही आहेत, ना कुठल्या प्रॉपर गोष्टी करत नाहीत. म्हणूनच ते डिपेंड आहेत बाहेरच्या कंट्रीजवरती. परंतु आपल्या इकडं लोकसंख्या जास्त आहे. जर ॲडिक्शन सुरू झालं आपल्या इकडं तर अक्षरशः तबाही मचल. IT पार्कमध्ये काम करणाऱ्या तरुणांना व तरुणींना हीच विनंती आहे की जरी केला असेल तर बंद करा. कारण याच्यामध्ये शिक्षा पण लय घाण आहे आणि पोलिस लय बेकार मारतात. 100 ग्रॅम जर स्मॅक्स तुमच्याकडे सापडली किंवा हेरोईन, ड्रग्ज काही जरी सापडलं तर 5 वर्षासाठी तुम्हाला शिक्षा आहे. 10 ग्रॅम स्मॅक्स सापडली तर 1 वर्ष शिक्षा आहे, प्लस तुम्हाला जामीन पण त्याच्यामध्ये भेटू शकतो. याच्यामध्ये गांजा बिंजा जर आढळून आला तर 10 वर्षाच्या शिक्षा आहेत. मित्रांनो, या सर्व गोष्टींना पोलिसांनी अक्षरशः स्ट्रिक्टनेस घालून बंद केलेलं आहे की या गोष्टी करू नका. एवढ्या मोठ्या मोठ्या सजा आहे त्याच्यामध्ये, तरी देखील आपल्याला ती गांजाचं सेशन मारायचं, ते आपल्याला मैत्रिणीला दाखवायचं, मित्राला दाखवायचं आहे मी किती हुड आहे, मी किती स्टड आहे. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही तुमचा मूर्खपणा सिद्ध करताय. तुमच्या शारीरिक संस्थेवरती जो परिणाम होणार आहे हे फुकून हे करून, त्याचा जो परिणाम तुम्ही भोगसाल पुढं जाऊन. तुमचे आईवडील मदतीला येणार नाहीत. तुम्ही एखाद्या हॉस्पिटलच्या चेअरवरती पडलेला असाल, 2-2, 2.5 लाख रुपयाच्या पगारी तुमच्या मिटलेल्या असाल, इन्शुरन्स पण क्लेम होणार नाही. कारण तुम्ही ज्या गोष्टी करून, कॅन्सर बिन्सर यांसारख्या रोगांसाठी इन्शुरन्स भेटत नाही तुम्हाला. इन्शुरन्सचं पण एक लिमिट असतं. एका बेडवरती पडलेला असाल, अख्ख्या आयुष्यातली सेव्हिंग संपून जाईल. मग तुम्ही विचार कराल की आम्ही गरिबीतनं वरती आलो आणि नशेच्या आहारी जाऊन आमच्या आयुष्याचं आम्ही वाट लावून घेतलं. हा शब्द तुमचा शेवट निघाल आणि तुमचे बर्बाद झालेले आईवडील तुम्हाला दिसतील. मित्रांनो, सुधरा, एवढीच वेळ आहे. आईवडिलांचा चेहरा बघा. गरिबीतनं आपल्याला मदत केलेली आहे त्यांनी, त्यांच्याकडं बघा आणि या गोष्टीवरती खाण्याच्या गोष्टींच्या मागं लागू नका. आयुष्य खूप सुंदर आहे. फिरा, आयुष करा, खावा पिवा, मजा करा. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. कारण व्यसन एक अशी गोष्ट आहे की तुमचं आयुष्य बर्बाद करू शकते, तुमच्या परिवाराला तुमच्यापासून लांब करू शकते, ना की तुम्हाला अक्षरशः समाजामध्ये पण तुम्हाला कुठं स्थान भेटणार नाही. मित्रांनो, जाता जाता एवढं सांगेल की IT पार्कमध्ये जे चाळे चालू आहेत ते कुठेतरी बंद झाले पाहिजे. नाहीतर अक्षरशः आपली पुढची पिढी पण अमेरिकेमध्ये सध्या जशी पिढी आहे तशी होईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.